विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक शिंदे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगात साम्राज्यवादी अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती जे काही युद्ध लागलं आहे त्याचा थेट परिणाम आपल्याला विद्यार्थ्यांच्या काठावर होताना दिसतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इकडे आहोत. या मेसमध्ये गॅसच्या अभावी आज मेसचे जे काही मेस चालक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण एकच भाजी बनवलेली आहे आणि ती जर गॅस मिळाला तर ती उद्या बनेल, नाही तर गॅस नाही मिळाला तर तीही बनण्याची शक्यता नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वात असलेलं जे काही सरकार आहे त्या सरकारनं व्यवस्थित आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका न घेतल्यानं, साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये भूमिका न घेतल्यानं ही परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. त्याचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणावरती, त्यांच्या पोटावरती होताना दिसतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गावखेड्यामधून गोरगरिबांच्या घरामधून येणारे विद्यार्थी असतात आणि त्यांना बाहेरचं जेवण परवडणारं नसतं आणि मेसच्या जेवणाची सुद्धा आज ही परिस्थिती आहे या सगळ्या गॅसच्या तुटवड्यामुळं. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं याबाबतीत कुठलीही दक्षता अद्याप घेतलेली नाही आहे. त्याचबरोबर जे काही बेसिक फूड सिक्युरिटीचा प्रश्न असतो त्याच्यावर देखील कुठल्याही प्रकारचा स्टँड विद्यापीठानं भारताच्या म्हणजे महाराष्ट्र आणि भारत सरकारनं घेतलेला आपल्याला दिसत नाही आहे. तर याचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जाहीर निषेध करते आणि साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये भारतातल्या नागरिकांनी एकत्र येऊन लढावं अशा प्रकारचं आव्हान SFI आपल्याला करत आहे.